खोपोली केरळ सांस्कृतिक सोसायटीच्या अध्यक्षपदी साहित चंद्रन, सुनील पिल्लई सचिव तर पी.के. प्रभू खजिनदार. खोपोली येथील केरळ कल्चर सोसायटीच्या KCS 2026 ते 28 या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत AGM करण्यात आली. KCS हॉलमध्ये झालेल्या या सभेत साहित चंद्रन यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे खोपोलीतील मल्याळी समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि सामुदायिक उपक्रमांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी उन्नीकृष्णन नायर, सचिवपदी सुनील पिल्लई आणि खजिनदारपदी पी.के. प्रभू यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साहित चंद्रन यांनी सदस्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. खोपोलीतील मल्याळी समाजाची एकता, प्रगती, कल्याण आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. केरळच्या विविध सांस्कृतिक परंपरा, कला, सामाजिक उपक्रम तसेच समाजातील युवक व कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी सोसायटीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी खोपोली केरळ सांस्कृतिक सोसायटी अध्यक्षपदी साहित चंद्रन, उपाध्यक्ष उन्नीकृष्णन नायर, सचिव सुनील पिल्लई, खजिनदार पी.के. प्रभू, सहसचिव जॉन डॅनियल वर्गीस, राजू व्ही, सहखजिनदार रवी नायर, कार्यकारिणी सदस्य ए.डी. आनंद, अनिल कुमार नायर, अनिल नायर, चंद्रशेखरन नायर, OM मनोज कुमार, रामाराजन नायर, राशिद अब्दुल्ला मलबारी, रघु चेल्लप्पन आणि एन. सुदेवन यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान यावेळी संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी उपसमितीचीही निवड करण्यात आली. यामध्ये अजय राघवन, AS, अशोक कुमार, MD, जोसेफ, MK, मुरलीधरन नायर, प्रमोद रामन, U शायजू, N. विजेश कुमार यांचा समावेश आहे. माजी अध्यक्ष पी.के. श्रीजित, अंतर्गत लेखापरीक्षक के. शंकरनारायणन आहेत. खोपोली शहरात केरळमधून आलेल्या नागरिकांचा मोठा समुदाय असून केरळ कल्चर सोसायटीच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून सांस्कृतिक वारसा जतन करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचे उपक्रम अधिक व्यापक करण्याचे आव्हान नूतन पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे. नूतन अध्यक्ष साहित चंद्रन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे निवडीनंतर समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात येत असून 2026 ते 28 या कार्यकाळात केरळ कल्चर सोसायटीच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळेल, अशी अपेक्षा खोपोली केरळ सांस्कृतिक सोसायटीचे अध्यक्ष साहित चंद्रन यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, मैं साहित चंद्रन, खोपोली केरला कल्चरल सोसाइटी का नया अध्यक्ष बना हुआ है. हमारा जो मेंबर लोग मुझे चुनाया हुआ है और हमारा जो सोसाइटी है 46 इयर्स पुराना है. अप्रोक्सीमेट 50 साल का आसपास हुआ है. अभी इतना पुराना हमारा जो सोसाइटी है इधर. और हमारा जो अभी ये टाइम पे मैं सभी जो मेरा पुराना जितना भी जो लोग थे इन जो बनाया हुआ है उनको सबको मैंने अभी याद कर रहा हूं मैं. और हमारा समाज का एक खासियत है, हम लोग खोपोली में हम लोग देखा हुआ है, हमारा जो सीनियर लोग पुराना लोग सभी संस्था, सभी जाति हो, जब भी किधर का भी स्टेट का भी लोग हो, उनको सबको हम लोग मदद कर रहा है. किसी का प्रॉब्लम आ रहा है, मेडिकल प्रॉब्लम्स आ रहा है, किसी का एजुकेशन प्रॉब्लम आ रहा है, कोई भी तरह का दिक्कत होता है तो हमारा समाज का लोग हर चीज में इन्वॉल्व होता है. रिसेंटली भी बहुत सारे हम लोग इधर लोकेलिटी में किया हुआ है. ऐसे ही हम जो नया हमारा जो कमेटी है हम लोग वही करने के लिए कोशिश कर रहा हूं. और सिर्फ एक केरला समाज रहेगा तो भी सिर्फ केरला का मेंबर के लिए नहीं है, हम लोग सभी जन के लिए, सभी जनता के लिए हम लोग इधर शामिल है. हमारा पूरा एक टीम है इधर. हम आप सभी के लिए हम साथ में रहेंगे. जय महाराष्ट्र. नमस्कार.